एक साधा प्रश्न विचारूया. म्हणजे जेव्हा आपण एखाद्या आजारावर उपचार घ्यायचा विचार करतो ना, तेव्हा आपल्याला एक क्लिअर आणि लॉजिकल प्रोसेस अपेक्षित असते. हो, अगदी बरोबर. म्हणजे अगदी इंजिनिअरिंगसारखी. समजा आपलं हाड मोडलंय, तर एक्स-रे काढल्यावर त्यात ती लाईन अगदी क्लिअर दिसते. नक्कीच. ती व्हिज्युअल क्लॅरिटी असते. आणि मग डॉक्टर बोटाने दाखवून सांगतात की हे पहा, इथे प्रॉब्लेम आहे आणि इथे आपल्याला प्लास्टर करायचंय. बरोबर. ते डोळ्यांना दिसलं की आपल्याला कसं एक समाधान मिळतं. पण गंमत इथेच आहे बघा. अच्छा. जेव्हा आपण मनाचा, अर्धजागृत मनाचा म्हणजे सबकॉन्शियस माइंडचा आणि इमोशनल हिलिंगचा विचार करतो ना, तेव्हा ते एक्स-रे मशीन अचानक काम करायचं बंद करतं. खरंय. कारण मनाची जखम एक्स-रेवर दिसत नाही. आपल्याला ती सर्टन्टी हवी असते, पण तिथे ती नसते. हो ना. आणि म्हणूनच आजच्या या डीप डाईव्हमध्ये आपण याच माइंड बॉडी कनेक्शनचा सखोल वेध घेणार आहोत. क्या बात है. हिप्नोसिस, माइंड इंडक्शन आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्या आजूबाजूचे जे एन्व्हायरमेंट आहे, आपल्या फिजिकल स्पेसेस, त्या आपल्या हिलिंग प्रोसेसवर कसा परिणाम करतात हे आपण समजून घेणार आहोत. हां, खूपच फॅसिनेटिंग विषय आहे. हो. आणि हे समजून घेण्यासाठी एक खूप सुंदर कल्पना आहे. इमॅजिन करूया की आपलं जे कॉन्शियस माइंड आहे, म्हणजे जागृत मन, ते एखाद्या खूप गोंगाट असलेल्या गर्दीच्या आणि गरम शहरासारखं आहे. अगदी ट्रॅफिक आणि आवाजाने भरलेलं. हो. आणि त्याच्या तुलनेत आपलं सबकॉन्शियस माइंड हे एखादा शांत, निसर्गरम्य माउंटन रिट्रीटसारखं आहे. म्हणजे एका उंच डोंगर माथ्यावरील विश्रामगृह, जिथे अगदी शांतता आहे आणि जिथे ॲक्च्युली हीलिंग घडू शकतं. एक्झॅक्टली. मग हिप्नोसिस किंवा ट्रान्स स्टेट ही दुसरं-तिसरं काही नसून या गर्दीच्या शहरातून त्या शांत ठिकाणी जाण्याचा एक प्रवास आहे. एका बस जर्नीसारखं, जी आपल्या माइंडला त्या पीसफुल स्टेटमध्ये घेऊन जाते. पण प्रश्न हा आहे की या शहरातून बाहेर पडायचं कसं? कारण त्या शहराच्या वेशीवर एक वॉचडॉग बसलाय. हो, तो वॉचडॉग नेहमी सतर्क असतो. आपलं कॉन्शियस माइंड एखाद्या राखणदार कुत्र्यासारखं काम करतं, जो आपल्याला त्या माउंटन रिट्रीटकडे जाऊ देत नाही. अगदी बरोबर. आणि त्याचं कामच ते आहे. तो आपल्या सबकॉन्शियस माइंडमध्ये लपवून ठेवलेल्या भावना आणि जुन्या आठवणी, जो एक प्रकारचा खजिना आहे, त्याचं रक्षण करत असतो. अच्छा, म्हणजे तो आपल्याला प्रोटेक्ट करतोय? हो, कॉन्शियस माइंडला असुरक्षित वाटतं जेव्हा आपण त्या डीप इमोशन्सपर्यंत पोहोचतो. आणि इथे खूप महत्वाची गोष्ट आहे जी आपल्याला समजून घ्यायची आहे. या ज्या सबकॉन्शियसमधल्या आठवणी असतात ना, त्या लिनियर किंवा सरळ नसतात. म्हणजे लॉजिकल नसतात? नाही, त्या आज हे झालं, उद्या ते झालं, या लॉजिकवर चालत नाहीत. मग त्या कशा स्टोअर होतात? म्हणजे त्या वॉचडॉगला कसं समजतं काय प्रोटेक्ट करायचंय? कसं आहे, सबकॉन्शियस मेमरीज या वॅक सिस्टममध्ये साठवलेल्या असतात. VAK. VAK. हो, म्हणजे व्हिज्युअल, दृश्य, ऑडिटरी, ध्वनी आणि किनेस्थेटिक, म्हणजे हालचाली किंवा स्पर्शाच्या भावना. आपल्याला तो एक्झॅक्ट वार किंवा तारीख आठवत नाही. बरोबर. तारीख नाही आठवत. आपल्याला काय आठवतं? तो पायाला झालेला स्पर्श आणि वेदना, म्हणजे किनेस्थेटिक. ते जखमेचं दृश्य, म्हणजे व्हिज्युअल. बापरे. हो. आणि त्यावेळी आजूबाजूला असलेला गोंगाट किंवा स्वतःचा रडण्याचा आवाज, म्हणजेच ऑडिटरी. क्या बात आहे. या फॉर्मॅटमध्ये आपल्या डीप मेमरी स्टोअर असतात. आणि जर आपल्याला त्यांना हील करायचं असेल तर या कॉन्शियस वॉचडॉगला गुंगारा द्यावा लागतो. हिअर्स वेअर इट गेट्स रिअली इंटरेस्टिंग. या वॉचडॉगला पार करून आत जायचं कसं? तर याचं उत्तर आहे ओव्हरलोडिंग. एक्झॅक्टली. कॉन्शियस माइंडला इन्फॉर्मेशनने ओव्हरलोड करणं आणि याचा थेट संबंध आपल्या मेंदूच्या प्रोसेसिंग कॅपॅसिटीशी आहे ना? अगदी बरोबर. मानवी मेंदूची, विशेषतः कॉन्शियस माइंडची एक लिमिट आहे. सायकोलॉजीमध्ये याला 7+or-2 रूल म्हणतात. अच्छा. म्हणजे आपलं जागृत मन एका वेळी फक्त 5 ते 9 चंक्स ऑफ इन्फॉर्मेशन प्रोसेस करू शकतं. जोपर्यंत माहिती या लिमिटमध्ये आहे, तो वॉचडॉग सतर्क राहतो. पण जशी ही लिमिट क्रॉस होते, माइंड ओव्हरलोड होतं. ओहो, म्हणजे हे अगदी आपल्या मॉडर्न कम्प्युटर्स किंवा स्मार्टफोन सारखंच आहे. कसं काय? बघा, जर आपण ब्राउझरमध्ये 2-3 टॅब्स ओपन केले तर सिस्टम स्मूथली चालते. हो, नक्कीच. पण जर अचानक 15-20 हेवी टॅब्स ओपन केले, बॅकग्राऊंडमध्ये व्हिडिओ चालवला, तर सिस्टम हँग होते. एक्झॅक्टली, प्रोसेस स्लो होते आणि स्क्रीन फ्रीज होते. त्याचप्रमाणे जर आपण कॉन्शियस माइंडला एकदम खूप सारी माहिती दिली तर तो वॉचडॉग कन्फ्यूज होतो, तो हँग होतो. अगदी अचूक उदाहरण दिलात. आणि सिस्टम हँग होण्याची जी प्रोसेस आहे ना, त्याला थेरपीच्या भाषेत डिसोसिएशन म्हणतात. डिसोसिएशन?
हो, म्हणजे विचार करणाऱ्या मनाची आणि विचार न करणाऱ्या मनाची फारकत करणे. इंडक्शन टेक्निकचा मुख्य हेतू हाच असतो की कॉन्शियस माइंडला इतक्या इन्स्ट्रक्शन्स द्यायच्या की तो वॉचडॉग बाजूला होतो. आणि मग आपण त्या बसमध्ये बसून शांत माउंटन रिट्रीटच्या रस्त्यावर लागतो. अगदी बरोबर. सो एकदा का आपण हा वॉचडॉग बायपास केला तर थेरपिस्टला कसं समजतं की आपण ॲक्च्युली त्या सबकॉन्शियस स्टेटमध्ये आहोत? त्यासाठी काही टेस्ट्स असतात. म्हणजे समोरची व्यक्ती आता सूचना स्वीकारण्यास तयार आहे हे कसं चेक करायचं? त्यासाठी फिजिकल टेस्ट वापरल्या जातात, ज्यांना सजेस्टिबिलिटी टेस्ट्स म्हणतात. कॉन्शियस माइंड बायपास झाल्यावर आपली VAK सिस्टम कशी रिस्पॉन्ड करते हे यावरून दिसतं. अच्छा. एक कॉमन टेस्ट आहे ज्यात व्यक्तीला डोळे बंद करून हात समोर ठेवायला सांगतात आणि मग त्यांना कल्पना करायला लावतात की एक हात खूप ताठर म्हणजे स्टिफ झाला आहे, अगदी लोखंडी सळ्यासारखा. आणि ती बलून्स आणि ब्रिक्सची कल्पना सुद्धा खूप फेमस आहे ना? हो, एका हातात खूप जड विटा ठेवलेल्या आहेत अशी कल्पना करणे आणि दुसऱ्या हाताला हेलियम गॅसचे फुगे बांधले आहेत अशी कल्पना करणे. बरोबर जर व्यक्तीची सजेस्टिबिलिटी हाय असेल बरोबर. तर फुगे असलेला हात आपोआप वर जाईल आणि विठांचा हात खाली येईल. एक्झॅक्टली. कारण लॉजिक आता ऑफलाईन आहे आणि बॉडी डायरेक्ट इमॅजिनेशनला रिस्पॉन्ड करत आहे. वॉचडॉग असता तर त्याने सांगितलं असतं की अरे हातात कुठे विटा आहेत, हे तर नॉनसेन्स आहे. खरंय. पण वॉचडॉग नसल्यामुळे अनकॉन्शियस माइंड त्या कल्पनेला लिटरली फिजिकली मॅनिफेस्ट करतं. पण इथे माझा एक खूप प्रॅक्टिकल प्रश्न आहे. लेट अस पुश बॅक ऑन दिस अ बिट. नक्की विचारा. जर थेरपिस्टने तुमचा हात स्टिफ झाला आहे अशी सजेशन दिली हो, आणि सेशन नंतर ती सजेशन काढून टाकायला ते विसरले तर काय होईल? म्हणजे रिअल लाईफमध्ये अचानक कार चालवताना हात स्टिफ झाला तर? हे तर खूप डेंजरस असू शकतं. हा खूप गंभीर आणि महत्वाचा मुद्दा आहे आणि म्हणूनच प्रोफेशनल इंडक्शन्समध्ये सेफ्टी प्रोटोकॉल्स खूप स्ट्रिक्ट असतात. अच्छा, त्यासाठी प्रोटोकॉल्स आहेत? हो, तर रिमूव्हल ऑफ सजेशन्स हे इंडक्शन इतकंच किंबहुना त्याहून जास्त महत्वाचं आहे. ओके. थेरपिस्टला प्रत्येक सेशनच्या शेवटी एक स्टँडर्ड सेफ्टी स्विच वापरावाच लागतो. हा एक प्रकारचा मेंटल फायरवॉल आहे. म्हणजे ते काय म्हणतात नक्की? त्या सूचना साधारण अशा असतात: तुम्ही आता सर्वार्थाने नॉर्मल व्हाल आणि ज्या सूचना तुमच्या प्रगतीसाठी नाहीत त्या तुमचं मन ऑटोमॅटिकली रिजेक्ट करेल. वा. हे भविष्यात कोणतेही अनवॉन्टेड ट्रिगर्स ॲक्टिव्ह होण्यापासून ब्लॉक करतं. प्यू. दॅट मेक सेन्स. एक मेंटल सेफ्टी नेट आहे ती. ओके. सो सजेस्टिबिलिटी चेक झाली, सेफ्टी प्रोटोकॉल सेट झाला. हो, आता ॲक्च्युअल डीप ट्रान्समध्ये जाण्यासाठी बॉडी आणि माइंड रिलॅक्स होणं गरजेचं आहे. अगदी. पण जर एखादी व्यक्ती नॉर्मली खूप अँशियस असेल, सतत चिंताग्रस्त असेल, तर त्यांना फक्त रिलॅक्स व्हा, डीप ब्रीथ घ्या म्हणून चालत नाही ना? अजिबात नाही. त्या गर्दीच्या शहरातून बाहेर पडायला त्या बसचं इंजिनच स्टार्ट होत नाही. खूप छान उपमा दिलीत. टेन्शनमध्ये असलेल्या व्यक्तीला रिलॅक्स व्हा सांगणं म्हणजे आगीवर तेल ओतण्यासारखं आहे. खरंय. कारण त्यांची बेसलाईनच टेन्शनमध्ये असते. त्यासाठी डॉक्टर H शूल्स यांची टेन्स रिलॅक्स मेथड खूप प्रभावी आहे. टेन्स रिलॅक्स. हो, या टेक्निकमध्ये आपण रिलॅक्स होण्याची जबरदस्ती करत नाही. उलट आपण शरीराचे स्नायू मुद्दाम ताठर करतो 5 काउंटसाठी आणि मग अचानक सोडून देतो. म्हणजे आधी आर्टिफिशियली टेन्शन क्रिएट करायचं आणि मग अचानक लेट गो करायचं. पण याचं मेकॅनिझम काय आहे? असं का करायचं? कसंय, जर आपण सतत लेव्हल 8च्या टेन्शनवर आहोत तर आपल्या मेंदूला ते नॉर्मल वाटायला लागतं. तो शांतता विसरून गेलेला असतो. अच्छा. जेव्हा आपण मसल्सला लेव्हल 10 पर्यंत टेन्स करतो आणि मग अचानक 0वर ड्रॉप करतो तेव्हा जो कॉन्ट्रास्ट असतो ना, तो माइंडमध्ये फोर्सफुली रजिस्टर होतो. ओहो. मेंदूला समजतं की हे आहे रिलॅक्सेशन. एक असोसिएशन तयार होतं. मग पुढच्या वेळी फक्त रिलॅक्स व्हायचा विचार केला तरी बॉडी पटकन त्या 0 स्टेटकडे जाते. गॉट इट. म्हणजे आपण सिस्टीमला रिसेट करतो. अगदी बरोबर. आणि एकदा बॉडी रिलॅक्स झाली की मग डीपनिंगची प्रोसेस सुरू होते. रिलॅक्सेशन नंतर माइंडला आणखी खोलवर नेण्यासाठी एका जिन्याची म्हणजे स्टेअरकेसची कल्पना दिली जाते. हो, 10 पायऱ्या खाली उतरणे किंवा एखाद्या एलिव्हेटरमधून खाली जाणे. आणि या प्रवासाच्या शेवटी आपण पोहोचतो ते एक हिलिंग स्पेसमध्ये. हो, हे हिलिंग स्पेस एक मेंटली क्रिएट केलेलं सँक्च्युरी असतं. ते एक शांत पार्क असू शकतो किंवा एखादा समुद्र किनारा. आणि सर्वात महत्त्वाचं, ॲक्च्युअल इमोशनल हिलिंग या सेफ मेंटल स्पेसमध्येच होतं. नक्कीच, जिथे व्यक्ती कम्प्लिटली सुरक्षित आणि रिसेप्टिव्ह असते. सो मेंटल स्पेसेस आपल्याला हील करतात हे तर आपल्याला क्लिअरली समजलं.
पण इथेच एक खूप मोठा पॅराडाईम शिफ्ट आपल्याला पाहायला मिळतो. तो कोणता? आपण आपल्या माइंडमध्ये हीलिंग स्पेस बनवतो हे ठीक आहे, पण आपलं जे फिजिकल आजूबाजूचं एन्व्हायरमेंट आहे, हो. आपली रूम, आपलं हॉस्पिटल, आपलं घर, ते सुद्धा आपल्या बॉडीसाठी एक प्रकारचं इंडक्शन असू शकतं. क्या बात आहे. फिजिकल स्पेसेस ॲक्च्युली आपल्या बायोलॉजीला चेंज करतात, हे कनेक्शन मला इन्क्रेडिबली फॅसिनेटिंग वाटलं. आणि हे फक्त एक पोएटिक कल्पना नाही बरं का, हे सायंटिफिकली प्रूव्हन आहे. खरंच? हो. 1984 मध्ये एक हो. खूप ग्राउंड ब्रेकिंग स्टडी झाला होता. ओके. एका हॉस्पिटलमध्ये गॉल ब्लॅडरची म्हणजे पित्ताशयाची सर्जरी झालेले 47 पेशंट्स होते. अच्छा. आता 80च्या दशकात गॉल ब्लॅडर सर्जरी म्हणजे खूप मेजर ऑपरेशन असायचं. हो, पेनफुल असणार. त्या हॉस्पिटलमध्ये 2 प्रकारचे रूम्स होते. काही पेशंट्सच्या खिडकीतून बाहेर एक निसर्गरम्य झाडांचा व्ह्यू दिसायचा आणि उरलेल्या पेशंट्सच्या खिडकीतून बाहेर फक्त एक विटांची साधी भिंत दिसायची. ओके. बाकी सर्व गोष्टी अगदी सेम होत्या. सेम केअर, सेम मेडिकेशन, फक्त खिडकीतून बाहेरचा व्ह्यू वेगळा होता. आणि रिझल्ट अगदी आश्चर्यचकित करणारा होता ना. अगदी. ज्या पेशंट्सना खिडकीतून झाडं दिसत होती, ते विटांच्या भिंतीकडे पाहणाऱ्या पेशंट्सपेक्षा चक्क एक पूर्ण दिवस आधी हॉस्पिटलमधून डिस्चार्ज होऊन घरी गेले. हो. तसंच त्यांना पेन मेडिकेशनसुद्धा कमी लागलं. दिस इज माइंड ब्लोईंग. फक्त झाडांकडे पाहिल्याने आपली रिकव्हरी फास्ट कशी होऊ शकते? याचा डायरेक्ट संबंध आपल्या ब्रेनच्या व्हिज्युअल कॉर्टेक्सशी आहे बघा. अच्छा. जेव्हा आपण निसर्ग, झाडं किंवा पाण्याचे प्रवाह पाहतो, तेव्हा आपल्या ब्रेनच्या बेसमधील ओपिएट रिच पाथवे ॲक्टिव्ह होतो. ओपिएट्स? हो. ओपिएट्स म्हणजे नॅचरली पेन कमी करणारे केमिकल्स. म्हणजे निसर्ग पाहिल्याने ब्रेनचे नॅचरल पेन किलर्स रिलीज होतात. वाह. म्हणजे ती खिडकी ॲक्च्युली त्यांच्यासाठी औषधाचं काम करत होती. एक्झॅक्टली. आणि हे फक्त दृश्यांपुरतं मर्यादित नाही, सेन्सेस आणि हिलिंगचं खूप डीप कनेक्शन आहे. साऊंड म्हणजे आवाजाचा विचार करूया. हो. हॉस्पिटलमध्ये आपल्याला शांतता हवी असते, पण रियालिटीमध्ये आयसीयूमध्ये खूप आवाज असतो, सतत मशीन्सचे बीप्स. हो. रिसर्चर्सने नोंदवलं आहे की आयसीयूमधील नॉईज लेव्हल्स साधारण 45 ते 98 डेसिबल्सपर्यंत असतात. बापरे, हे तर एखाद्या बिझी ट्रॅफिक सिग्नल इतकं आहे. हो ना. आणि मानवी मेंदू अचानक होणाऱ्या त्या शार्प बीप्सना स्टार्टल रिस्पॉन्सने रिॲक्ट करतो, म्हणजे अचानक घाबरून सतर्क होणे. आणि त्याने स्ट्रेस वाढतो का? हो. बॉडीमध्ये ॲड्रेनालिन आणि कॉर्टिसॉल सारखे स्ट्रेस हॉर्मोन्स रिलीज होतात, जे हिलिंग प्रोसेसला थांबवतात. स्वीडिश हॉस्पिटलने यावर एक ब्रिलियंट एक्सपेरिमेंट केला. काय केलं? त्यांनी आयसीयूमधील साऊंड रिफ्लेक्टिंग टाईल्स काढून टाकल्या आणि आवाज शोषून घेणाऱ्या साऊंड ॲब्झॉर्बिंग टाईल्स लावल्या. अच्छा. आवाज कमी झाला, पेशंट्सची हेल्थ ड्रास्टिकली इम्प्रूव्ह झाली आणि नर्सेसची झोपसुद्धा चांगली झाली. आणि एका स्टडीमध्ये तर हर्निया पेशंट्सना रिलॅक्सिंग म्युझिक ऐकवलं तर त्यांची मॉर्फिनची गरज लिटरली अर्ध्याने कमी झाली. क्या बात आहे. म्हणजे शांतता आणि संगीत हे ॲक्च्युअल औषध आहेत. मग सनलाईट आणि स्मेलबद्दल काय? सूर्यप्रकाश चांगला असतो हे आपल्याला माहीत आहे, पण त्याचा इम्पॅक्ट इतका डीप आहे हे पाहून मी थक्क झालो. सूर्यप्रकाशामुळे आपल्या स्किनमध्ये व्हिटॅमिन डी ॲक्टिव्ह होतं, जे आपल्या इम्युन सिस्टमला खूप स्ट्रॉंग करतं, विशेषतः मॅक्रोफेजस नावाच्या सेल्सना. मॅक्रोफेजस? हो. हे आपल्या बॉडीमध्ये पॅकमॅन सारखं काम करतात. ते डेड सेल्स आणि बॅक्टेरियाला खाऊन टाकतात, ज्यामुळे जखमा लवकर भरतात. वा. एका स्टडीनुसार डिप्रेशनच्या पेशंट्सना जर नॅचरल लाईट असलेल्या सनी रूम्समध्ये ठेवलं तर त्यांचा हॉस्पिटल स्टे कमी होतो. आणि स्मेल म्हणजे सुगंधाचा आणि आपल्या इमोशन्सचा अगदी डायरेक्ट कनेक्शन आहे. अगदी बरोबर. फ्लोरेन्स नायटिंगेल, ज्यांना मॉडर्न नर्सिंगची फाउंडर मानलं जातं, त्या क्रायमियन युद्धात जखमी झालेल्या सैनिकांच्या कपाळावर लॅव्हेंडर ऑइल लावायच्या. अच्छा. त्या भयंकर हॉस्पिटल टेंट्समध्ये लॅव्हेंडरचा सुगंध पसरायचा. आणि आता सायन्स ते प्रूव्ह करत आहे. हो. लॅव्हेंडर आणि व्हॅलेरियनच्या सुगंधामुळे ॲक्च्युली झोप चांगली लागते, कारण स्मेल डायरेक्ट आपल्या ब्रेनच्या इमोशनल सेंटरला म्हणजे अमिग्डालाला हिट करतो. आणि जर लिंबूचा सुगंध दिला तर झोप मोडते. एक्झॅक्टली. आणि सेन्सेसमध्ये सर्वात पॉवरफुल सेन्सर कोणता असेल तर तो आहे टच म्हणजे स्पर्श. हो. प्रेझन्स ऑफ लव्ड वन्स. जेव्हा आपल्याला सेफ टच मिळतो तेव्हा बॉडीमध्ये ऑक्सिटोसिन हॉर्मोन रिलीज होतं, जे स्ट्रेसला कमी करतं आणि इम्युनिटी वाढवतं. त्यावर तो सायबेरियन हॅमस्टरचा एक्सपेरिमेंट खूप टचिंग होता. हो ना. जेव्हा त्यांना एकत्र ठेवलं त्यांच्या जखमा लवकर बऱ्या झाल्या, पण जेव्हा आयसोलेटेड ठेवलं
त्यांच्या बॉडीमध्ये स्ट्रेस हॉर्मोन खूप वाढलं. आणि टच रिसर्च इन्स्टिट्यूटच्या डॉक्टर टिफनी फील्ड यांचा जो प्रीमॅच्युअर बेबीजवरील स्टडी आहे तो तर आणखी अमेझिंग आहे. हो, त्यांनी काय फाइंड आउट केलं? त्यांनी दाखवून दिलं की जर प्रीमॅच्युअर बेबीजना मसाज दिला, जेंटल स्पर्श केला, तर ते दिवसाला 53% जास्त वेट गेन करतात. बापरे, 53%? हो. मसाजमुळे त्यांची नर्वस सिस्टम शांत होते, ते शांत झोपतात आणि त्या डीप स्लीपमध्येच ग्रोथ हॉर्मोन्स रिलीज होतात. सो फिजिकल स्पेसेस, आवाज, दृश्य, स्मेल आणि टच हे सर्व आपल्या नर्वस सिस्टमला डायरेक्टली रेग्युलेट करतात. अगदी बरोबर. पण इथून आपण आणखी एक स्टेप पुढे जाऊया, स्पिरिच्युअल आणि बिलीफच्या स्पेसेसकडे. आपण लॅबिरिन्थ्सबद्दल ऐकलं असेल. हो. आणि इथे क्लिअर करूया, लॅबिरिन्थ म्हणजे भूलभुलैया नव्हे. अच्छा, मग काय फरक आहे? भूलभुलैयामध्ये डेड एंड्स असतात, रस्ता शोधावा लागतो, ज्यामुळे अँक्झायटी वाढते. पण लॅबिरिन्थमध्ये एकच मार्ग असतो, जो गोलाकार फिरून सेंटरपर्यंत जातो. ओके. याचा हिलिंगशी काय संबंध आहे? वेगस नर्व. हो, ही आपल्या नर्वस सिस्टमची ब्रेक पेडल आहे. ब्लड प्रेशर खाली येतं आणि इम्यून रिस्पॉन्स वाढतो. चालणारी व्यक्ती नॅचरली एका मेडिटेटिव्ह स्टेटमध्ये जाते. वॉचडॉग आपोआप झोपी जातो. एक्झॅक्टली. आणि नॅशनल इन्स्टिट्यूट्स ऑफ हेल्थ NIH सारखे टॉप मेडिकल हॉस्पिटल्समध्ये सुद्धा फ्लॉरवर एक मोठं लॅबिरिन्थ पेंट केलं आहे. हो, इथे आपल्याला बायोलॉजी ऑफ बिलीफ ऍक्ट होताना दिसते. बायोलॉजी ऑफ बिलीफ हे किती पॉवरफुल आहे. आणि याचं सर्वात मोठं उदाहरण म्हणजे फ्रान्सच्या लूटची कथा. हो, 1858 मध्ये तिथे एका मुलीला काही विजन झाल्या होत्या आणि आज दरवर्षी तिथे 60 लाख भाविक हिलिंगच्या अपेक्षेने येतात. बापरे, 60 लाख? हो. आणि तिथे 67 मिरॅकल क्युअर्स ऑफिशियली नोंदवले गेले आहेत, ज्यांना मेडिकल सायन्सकडे काहीच एक्सप्लेनेशन नाही. हे कसं शक्य आहे? तुम्हीच सांगा, सायकोलॉजिकली काय होतं तिथे? जेव्हा आपण याचं डीपर अनालिसिस करतो ना, तेव्हा 2 महत्वाचे एलिमेंट्स समोर येतात, एक्सपेक्टेशन आणि सोशल सपोर्ट. अच्छा. लोड्समध्ये आल्यावर एका व्यक्तीला खूप पॉझिटिव्ह आणि होपफुल एन्व्हायरमेंट मिळतं. लाखो लोकांचा तो एकत्र विश्वास. जशी टिबेटन मॉन्क्सची लव्हिंग काइंडनेस मेडिटेशन असते ना, हो. ज्यामुळे ब्रेनचे पॉझिटिव्ह इमोशन सर्किट्स ऍक्टिव्ह होतात, तसाच प्रकार तिथे होतो. त्या कलेक्टिव्ह बिलीफमुळे नर्वस सिस्टममध्ये चेंजेस घडून येतात. वा. सिंथेसायझिंग दिस होल जर्नी आपण सुरुवात कुठून केली होती? हिप्नॉसिस, वॉचडॉग आणि माउंटेन रिट्रीट पासून. बरोबर. मग आपण फिजिकल एन्व्हायरमेंट पाहिलं, गॉल ब्लॅडर स्टडी, साऊंड, लॅव्हेंडर ऑइल आणि टच. मग लॅब्रिन्थ्स आणि शेवटी लूड्स. या सर्वांचा निष्कर्ष काय आहे? हे सर्व एलिमेंट्स आपल्याला एकाच सत्याकडे घेऊन जातात. सर्वात पॉवरफुल हीलिंग स्पेस ही कोणत्याही बाहेरच्या जगात नाही, तर ती आपल्या स्वतःच्या आत आहे. क्या बात आहे. आपल्या विचारांमध्ये आणि विश्वासात ती माउंटेन रिट्रीट असते. ते जे एक्सटर्नल एन्व्हायरमेंट आहे ते आपल्याला फक्त त्या इंटरनल स्टेटपर्यंत पोहोचण्याचा मार्ग दाखवतं. व्हॉट अ प्रोफाऊंड रिअलायझेशन. आपलं माइंड सतत आजूबाजूच्या एन्व्हायरमेंटमधून सजेशन्स घेत असतं. अगदी. तर मग आपण सर्वांनी स्वतःला एक प्रश्न विचारला पाहिजे, आपण स्वतःच्या फिजिकल स्पेसेसला अशा पद्धतीने डिझाईन करू शकतो का, जे आपल्या सबकॉन्शियस माइंडसाठी एक पॉझिटिव्ह डेली इंडक्शन बनेल? खूपच विचार करायला लावणारा प्रश्न आहे. आपण सगळेच आपल्या स्पेसेसचे आर्किटेक्ट असू शकतो. अगदी. आणि जर आपल्याला या सर्व संकल्पना आणखी खोलवर समजून घ्यायच्या असतील, नक्कीच. आणि हे जे प्रॅक्टिकल टूल्स किंवा टेक्निक्स आहेत ते आपल्या खऱ्या आयुष्यात कसे वापरायचे हे शिकायचं असेल, तर आपण मुंबई बेस्ड कॉर्पोरेट ट्रेनर, लाईफ कोच आणि स्पिरिच्युअल काउन्सिलर महक पंजाबी यांच्याशी संपर्क साधू शकता. क्या बात है. हो, त्या माइंडसेट आणि पर्सनल डेव्हलपमेंटवर गाइडेड बुक रीडिंग सेशन्स घेतात. आणि सोबतच शिकणं सोपं आणि प्रभावी बनवण्यासाठी नोटबुक AI आणि ChatGPT सारख्या AI टूल्सवर प्रॅक्टिकल लर्निंग सेशनसुद्धा चालवतात. हे खूपच उपयुक्त आहे सर्वांसाठी. हो ना. अधिक माहितीसाठी आपण त्यांना व्हॉट्सॲपवर संपर्क करू शकता. त्यांचा नंबर आहे 992079494999. मी पुन्हा सांगतो, 9920794999. हे डीप डाईव्ह आपल्याला खरोखरच एक नवीन दृष्टिकोन देतं की आपल्या माइंडची कॅपॅसिटी किती अद्भुत आहे. बॉडी आणि माइंडचा हा डान्स खूप छान आहे. अगदी खरंय. जशी आपण सुरुवातीला उपमा दिली होती, आपलं कॉन्शियस माइंड एखाद्या गर्दीच्या शहरासारखं असू शकतं. हो. हे दोन्ही आपल्याच हातात आहेत. आपल्याला फक्त ती जागा डिझाईन करायची आहे. याच एकदम फ्रेश आणि पॉझिटिव्ह विचारासोबत आपण आजची ही सखोल चर्चा इथेच थांबूया. परत भेटूया एका नवीन फॅसिनेटिंग विषयासोबत. शुक्रिया.